छत्रपती संभाजीनगर मधील वेदांत हॉटेल म्हणजेच आत्ताचं विट्स हॉटेल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं खरेदी केलं होतं। मात्र आता त्यांनी या हॉटेल लिलावातून माघार घेतली आहे। तब्बल 64 कोटी रुपयांमध्ये हे हॉटेल सिद्धांत शिरसाट यांनी खरेदी केलं होतं। त्यावरून आता शिरसाट यांच्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले। तसेच आमदार पुत्राकडे एवढे पैसे आले कुठून असाही प्रश्न विचारला जात होता। असं असताना अखेर संजय शिरसाट यांनी ही हॉटेल आपण विकत घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान याच विट्स हॉटेल बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल खरेदी प्रकरणी संजय शिरसाट म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर अनेक आरोप होत होते आणि त्या आरोपानंतर आज त्यांनी या सगळ्या प्रकरणातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे। संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांनी ही संभाजीनगरची विट्स हॉटेल 110 कोटी रुपयांची ही हॉटेल 64 कोटी रुपयांमध्ये घेतली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता। या सगळ्या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता आणि त्यानंतर संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। यावर त्यांनी खुलासा देखील केला होता। मात्र या सगळ्या प्रकरणावरून होणारे आरोप पाहता आज अखेर संजय शिरसाट यांनी या सगळ्या प्रकरणातून आपण माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय। उद्या माझा मुलगा या सगळ्या लिलावातून जे आहे तर बाहेर पडेल त्याबाबत पत्र संबंधित विभागाला देणार असल्याचं देखील संजय शिरसाट यांनी आज जे आहे तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे। याचबरोबर त्यांनी जे लोक आरोप करतायत त्यांनी आता ही हॉटेल घेऊन दाखवावी। जर आम्ही एखादं चांगलं काम करतोय, मराठी तरुण एखादा व्यवसाय करतोय, तर त्या सगळ्या गोष्टीवरून विरोधक अशा पद्धतीने टीका करतात असं देखील ते म्हणाले। आणि त्यामुळे या सगळ्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आता संजय शिरसाट यांनी या हॉटेल लिलावामधून जे आहे तर माघार घेतलेली आहे आणि हे हॉटेल आता आपण खरेदी करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत होती। आमदाराच्या मुलाकडे एवढा पैसा कुठून आला असं देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर अखेर आज शिरसाट यांनी या विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रोड्युसर कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।